माहीत असतो, आपल्याला ज्ञानेश्वर माहीत असतात, आपल्याला तुकाराम माहीत असतात. लिहिणं ही कृती किती महत्त्वाची असते हे याच्यावर आपल्याला कळू शकेल. आणि सगळ्या आपल्या भोवताला जे जे काय घडत असतं, ज्या घटना असतात, त्या सगळ्यांच्या अन्वय लावण्याचं काम नेहमी जगभरात लेखणीनं केलेलं आहे. सगळीकडे हिंसेला कितीही शौर्याचा मुलामा दिला तरी तलवारींनी निर्माण केलेला इतिहास कधीही माणुसकीचा नसतो. एक कविता, एक कथा, एक काहीतरी असं, म्हणजे तिकडे एका तुरुंगामध्ये मूल्य शिक्षण, कैद्यांना मूल्य शिक्षण देण्याच्या ड्युटीवर काम करत असलेला फैज अहमद थे ज्यावेळी हम देखेंगे असं म्हणतो आणि त्या देशापासून तुटलेल्या दुसऱ्या देशामध्ये त्या एका ओळीचे, एका कवितेचे परिणाम होतात, ही चांगल्या साहित्याची ताकद असते. याच्यासाठी आपण लिहायला हवं असतं. खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की ज्यांचा आपल्या समाजावर खूप दूरगामी, खूप खोल असे परिणाम घडलेले असतात आणि लेखक म्हणून, कवी म्हणून आपण त्याच्यापासून फार तुटलेलो असतो. म्हणजे मला फार आश्चर्य वाटतं माझ्या सकटच्या लोकांचं की इतका मोठा काळ, म्हणजे नोटबंदीचा काळ आपल्याकडे तो घडून गेला, सगळ्यांनी आपण पाहिला. आपल्याकडे संबंध मानवजातीला हतबल करणारा असा कोरोनाचा काळ येऊन गेला आणि त्याच्यावरती साहित्यामध्ये त्याचे पडसाद फार फार कमी उमटलेले आहे. म्हणजे लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा नावाचं एक पुस्तक आहे प्रसिद्ध, त्या धर्तीवर लव्ह इन द टाइम ऑफ कोरोना नावाचं एक पुस्तक मध्ये आलं. त्यातल्या काही कथा मी वाचल्या आणि मला आश्चर्य वाटलं की आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे गंभीरपणाने का नाही बघत. म्हणजे नोटबंदीचा जो काळ होता, किती मुलींची लग्न त्या काळामध्ये मोडली, किती लोकांचे, म्हणजे हक्काचा पैसा आहे आणि तो मिळत नाही. म्हणजे मी अशी कल्पना करतो की कोणीतरी एक म्हातारा माणूस आहे एका झोपडीत एकटा, त्याच्याकडे 500च्या 2च नोट आहेत आणि त्या चालत नाही. 2, 5, 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस तो माणूस जर त्या चालवायचा प्रयत्न करत असेल, कोणाकडून बदलून द्यायचा मागायचा प्रयत्न करत असेल, त्याला बँकांच्या लांबलचक रांगेमध्ये उभं राहावं लागत असेल, त्याच्यामध्ये त्याला म्हणत असतील की 800 घे, तुला त्या नोटा बदलून देतो, असं सगळं जर असेल तर ह्या सगळ्या याची गोष्ट कोणी का नाही, याची कविता का नाही. त्या कोरोनाच्या काळामध्ये 500-500, 1000-1000 किलोमीटर माणसं चालत गेली. एक मुलगी तिच्या वडिलांना त्या सायकलवर बसून अशी रेटत 200, 500, 700 किलोमीटर गेली आणि घरापासून 10 किलोमीटर अंतरावर असताना अतिश्रमाने मरून गेली. लाखोंच्या संख्येनं त्या काळात भयावह अशी स्थलांतर घडली, प्रचंड मोठी, प्रचंड असं आहे. भाकरी खाण्यासाठी रुळावर तिथं बसलेले मजूर, जालन्याच्या जवळ ट्रेन गेली त्यांच्या अंगावरून, तिथं झोपी गेले होते ते दमून जाऊन. हे सगळं घडत होतं आणि आपली व्यवस्था त्या काळात दिवे लावा असं म्हणत होती, आपली व्यवस्था त्या काळात टाळ्या वाजवा असं म्हणत होती, आपली व्यवस्था त्या काळात थाळ्या वाजवा असं म्हणत होती. आपण याच्याकडे बघणार आहोत की नाही? आपण म्हणजे आपण लेखक, कवी, याच्या कविता कोणी का लिहित नाही, याच्या कथा कोणी का लिहित नाही, ते मला फार मुद्दाम होऊन याचा उल्लेख करावा असं वाटतो. आपला जो काळ असतो तो आपल्यावरती काही ओझं लागत असतो, आपल्यावरती काही जबाबदारी देत असतो. त्या काळाला प्रतिक्रिया देणं, आपण फार अशक्त माणूस असतो अशा अर्थाने. म्हणजे आपण लेखक असतो, कवी असतो, आपण कितीही मोठा लेखक असलो, कवी असलो तरी आपण सामाजिक अर्थाने फार छोटे असतो. कोणीही गल्लीतला गुंड येऊन आपल्याला 2 झापड मारून निघून जाऊ शकतो, आपण काही करू शकत नाही त्याचं. तरी सुद्धा मला असं वाटतं की आपण लेखक आहोत, आपण कवी आहोत, तर ह्या काळानं आपल्यावरती जे काही लाभलेलं आहे, जे निर्मम अशा स्वरूपाचं, जे निर्दय अशा स्वरूपाचं, जे कोरडं रखरखीत पण जे आपल्यावरती लाभलेलं आहे या काळानं, त्याची नोंद आपण घेणं गरजेचं असतं. त्याच्यावरती आपल्या लेखनातून प्रतिक्रिया देणं हे जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. या सगळ्या गोष्टी त्याच्याबद्दल बोलणं हे गरजेचं असतं. कसलीही नैसर्गिक भरपाई न करता आरामात झाडांची तोड होते, आपण बघतो सगळी करत ना, सगळी जंगलं तोडून अपघातांची समृद्धी कशी दौडून येते तेही आपण बघत असतो. हजारो कोटी रुपयांचे आकडे वापरले जातात, आकड्यांनी डोळे दिपवले जातात लोकांचे, आणि त्याच वेळी तिथं दुष्काळ येतात, पूर होतात, हवामानामध्ये बदल होतात, नैसर्गिक आपत्ती येतात, खूप साऱ्या गोष्टी होतात. आणि त्या कशाच्या आहेत, त्या का आल्या आहेत, त्या मानवनिर्मित आहेत का नाही, याच्याबद्दल म्हणजे हे कळू सुद्धा दिलं जात नाही लोकांना. आपल्या भोवताला जे घडतं, आपण ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख करतो, ज्या ज्या गोष्टी आपण अपरिहार्यपणे अशा सोसत राहतो, त्या मानवनिर्मित असतात. आपल्या भोवतालातल्या माणसांनी त्या आपल्यावर लादलेल्या असतात, हे कळत नाही आपल्याला. तर त्या सगळ्या गोष्टी आहेत. बुडणाऱ्याला वाचवण्याच्या ऐवजी त्याच्या बुडण्याची चित्रफित शूट करून ती व्हायरल करणारा समाज झाला होता. मला वाटतं ह्या सुद्धा गोष्टी या सगळ्या याच्यामध्ये यायला असायला पाहिजे. आणि सगळं आपली व्यवस्था तर नेहमी अशी आव्हानं पेलण्याची 56 इंची भाषा करते, नेहमी जी अवस्था असते अत्यंत.
लोकशाही मूल्यांच्या क्षम्य हेळसांड होताना दिसते, विचित्र मॉरल पोलिसिंग होतं, बुद्धिहीन उन्मादाचे अनंत खान असलेले लोक आपण झालेलो आहोत. माझा एक मित्र हिंदी मीडियामध्ये काम करतो, नॅशनल मीडियामध्ये. त्याने मला एकदा मध्ये सांगितलं की तो म्हणाला की सकाळी न्यूज रूम ओपन झाली की ते सगळे संपादकीय केडरचे लोक एकमेकांना विचारतात की आज न्यूज में जहर क्या है, जहर क्या है न्यूज में. सगळं जहर असं फैलावत जातं. म्हणजे त्यांना असं नाही वाटत की चांगलं आज काय चांगलं घडलं आपण ते छाप, जहर क्या है. तर हे सगळं असं घडत असताना ना आपण त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे, आपण त्याच्याबद्दल बोललं पाहिजे, आपण त्याच्याबद्दल लिहिलं पाहिजे.